आपल्या राज्यात माशाची एक अशी प्रजाती आहे जी जगात बाकी कुठेही दिसून येत नाही। ती फक्त राज्यातल्या एका नदीत मिळते। तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्रचा भाग 68 आणि आज मी बोलतोय शिस्तुरा हिरण्यकेशी या माशाबद्दल। हा मासा खूप दुर्मिळ मानला जातो कारण तो फक्त आपल्या राज्यातल्या सिंधुदुर्गमधल्या आंबोली इथल्या हिरण्यकेशी नदीच्या पात्रात आढळून येतो। नदीच्या पात्रातही तो ठराविक ठिकाणी दिसून येतो, म्हणूनच या माशाला शिस्तुरा हिरण्यकेशी असं नाव दिलं गेलं होतं। तर स्थानिक लोक या माशाला देवाचा मासा असं म्हणतात। हा मासा पूर्णपणे गोल्डन दिसतो। हा गोड्या पाण्यातला एक लॉज कॅटेगरी मधला मासा आहे जो आकाराला छोटा आहे आणि भरपूर ऑक्सिजन असलेल्या पाण्यात राहतो। सिंधुदुर्गमध्ये इथे आढळणारी मायरिस्टिका दलदल ही इतकी दुर्मिळ आहे की ती फक्त 3 भारतीय ठिकाणी आढळते। शिस्तुरा हिरण्यकेशी ही दुर्मिळ माशांची प्रजाती मासेमारीमुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती। त्यामुळे या प्रजातीचं संरक्षण आणि संवर्धन होण्याच्या दृष्टीने या क्षेत्राला शिस्तुरा हिरण्यकेशी जैविक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले। या दुर्मिळ माशाचं रक्षण करण्यासाठी कोकणातले स्थानिक लोक पुढाकार घेतात। त्यामुळे पुढच्या वेळी कोकणात गेलात तर हा दुर्मिळ मासा पाहायला अजिबात विसरू नका।